नमस्कार मित्रांनो, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगिंगवाल्या चॅनलवरती. तर मग मित्रांनो, ब्लॉग स्टार्ट करायच्या आधी मला तुम्हा सगळ्यांना एक दुःखद गोष्ट सांगायची आहे, जी काल झाली. म्हणजे आज आहे 23 ऑगस्ट आणि काल होती 22 ऑगस्ट. तर मग 22 ऑगस्टच्या दिवशी घटना अशी झाली की आपला जो बुलेश्वरचा महाराजा आहे त्याची काल आगमन होतं आणि तो वर्कशॉपमधून निघाला. आपलं एकदम नॉर्मल असं आगमन होतं, तसं एकदम झालं एकदम मस्तपैकी. एकदम सुबक अशी मूर्ती होती गणपतीची आणि असं वाटतं आहे की त्या सुबक गणपतीला नजर लागली कोणाची. आणि विषय असा झाला की मंडपाच्या 500-600 मीटर आधीच तरी गणपतीच्या जी पाचची रेलिंग असते ती तुटली आणि तो गणपती पडला पुढच्या पुढे. आणि त्यामध्ये 2 व्यक्तींचा मृत्यू झाला, जे त्याच ह्याचे होते, म्हणजे गणपतीच्या ह्याच्यातले होते, मंडळातले होते. त्या 2 व्यक्तींचा मृत्यू झाला त्यामध्ये, असं विषय. तर मग खूप वाईट वाटतं आहे हे सगळं ऐकून. पण आता काय बोलू शकतो आपण असं. आणि अजून एक बातमी आम्हाला अशी पण कळली आहे की आज जो अखिल चंदनवाडीचा जो गणपती आहे, म्हणजेच गोड गणपती, त्याचं पण आगमन आज 23 तारखेला होतं. ते पण कॅन्सल झालं आहे आज, दुःख म्हणून असं. तर मग आता बघूया, जेवढे गणपती कॅप्चर करता येतील तेवढे करूया आज. जसे की 40 गणपतींचं आगमन आहे. तर मग बघूया. तर मग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर मग मित्रांनो, नेहमीच्या प्रमाणे माझ्यासोबत माझा सखा मित्र सुजल केरडे आहे आणि तो पण यावेळेस गणपतीच्या आगमनची व्हिडिओ बघणार आहे. तर मग त्याच्या ब्लॉगला पण प्रेम द्या, आपलाच मित्र आहे, असा विषय. तर मित्रांनो, आपण आता चालत परेल वर्कशॉपला पोचलो आहे. बघूया, एकदा पब्लिक तर आहे जमा ऑलरेडी, असा विषय. पण बघूया पोलिसांनी, आणि विषय काय माहिती आहे, आता पोलिसांनी हे लावलेत, ग्रीन कलरचे नेट लावलेत, ज्यामुळे विषय आहे की ज्यामुळे असा विषय आहे की त्या साईडने आपण रेकॉर्ड नाही करू शकत. म्हणजे परेल वर्कशॉप इथून आहे ना, तर मग इथून आपण इथे रेकॉर्ड नाही करू शकत, असा विषय. बघूया गणपती रेडी आहे निघाला. मित्रांनो, पोलिसांनी एवढी चोख बंदोबस्त ठेवले आहेत ना की म्हणजे 1 मिनटं पण थांबायला नाही देते ह्या पॅसेजमध्ये. एवढे पण भाविक आहेत आपले सगळे, ते सगळे ह्या साईडला उभे आहेत असं. आणि खूप सारे पोलीस आहेत तिथे, खूप सारे पोलीस आहेत. त्यामुळे आम्ही विचार केला आहे की आम्ही परेल वर्कशॉपला नाही थांबवत आहे, आम्ही गणसंकुलला जाणार आहे. का तर इकडे तर आम्हाला क्लिप्स काढायला भेटणार नाही, कारण ऑलरेडी एवढी गर्दी आणि पोलिसांचा बंदोबस्त एवढा आहे की बापरे असं. आम्ही डायरेक्ट गणसंकुलच्या इथे थांबणार, कारण गणसंकुलवरून आपल्याला गणसंकुलचे पण गणपती भेटतील आणि इकडचे पण गणपती भेटतील, जे ब्रिज खाली येणार असं. तर मग आपण आता गणसंकुलला जातो आहे चालत. मित्रांनो, तुम्ही बंदोबस्त बघू शकता केवढा आहे पोलिसांचा, केवढे लोक, बाप रे, आई शपथ. आणि हे फक्त ब्रिज खाली आहेत, ठीक आहे, अजून पुढे पण खूप असणार, असा विषय. तर मित्रांनो, आता आपण गणसंकुलच्या बाहेर उभे आहोत. जसं की आपण आता वाट बघतो की गणपती कधी बाहेर निघणार. असं वाटतं तर आहे की आता लवकर निघणार आहे, जसं की 10चा टाईम होता आणि आता वाजलेत 11:30 वाजलेत. बघूया, अजून गणपती बाहेर तर नाही आला, बघूया आता किती वाजता निघतात. गणपती बाप्पा, बंदोबस्तावर अधिकारी अंमलदार यांना कळवण्यात येते की आता थोड्या वेळात आगमनाला सुरुवात आहे. एक गणपती बाहेर पडत आहे. प्रत्येकाने आपल्याला जे कर्तव्य वाटप करून दिलेलं आहे, आपल्याला सूचना दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे त्याचं पालन करायचं आहे. बाहेरील अधिकारी अंमलदार यांनी एकत्र नियोजन करायचं आहे. जो जे अधिकारी आहेत त्यांनी आपल्या स्टाफला कळवा की आपण कोणत्या प्रकारचे रेल वगैरे बनवू नका, अन्यथा त्या रेल्वेचं आपल्या विभागाचं लक्ष आहे. अधिकारी अंमलदार, पुढील बंदोबस्तासाठी आलेले अधिकारी अंमलदार, आपलं लक्ष आहे का? पुढील अंमलदार, आपलं लक्ष आहे का? बंदोबस्त आले आहेत, रेल कोणी बनवू नये.
वाहतुकी कोणत्या परिस्थितीत चालू राहिली भयंकर भूक लागली आहे आणि आम्ही विचार केला आहे की आधी फिरायच्या आधी आम्ही काहीतरी खाऊ. नाही जॉईंटवरचा राजा निघत आहे. दुसऱ्या बाजूला व्यवस्थेत सावंतवाडीला जाणार आहे रिक्षाखाली. ताबडतोब काढून घ्यायचं आहे. त्याचं वेट करू नका. समोरचं काम झाल्याशिवाय वेट करू नका. आयसी कंपनी पाठवू नका. त्या
माझ्याचा मोर्या ऐका विमानामध्ये बाहेरच आहे एक मिनिट उजव्यामध्ये जाणार आहे साऊथ मॉडला गुच्चा काढून रस्ता करून द्यायचा आहे माझ्याचा मोर्यासाठी तर मग मित्रांनो आता मी गणसंकुलमधून बाहेर निघालो कारण माझगाव डॉगची मूर्ती बाहेर आली. आता विषय असा आहे की माझी जी मोठी बहीण आहे मृणाली महेंद्र गाडीवकर तर मग तिचं माझगावच्या गणपतीला वादन आहे असं. तर मग मी आता दिदीला कॅप्चर नाही केलं तर मला घरी जाऊन लय शिव्या पडतील तर मला आता दिदीला कॅप्चर करायचं आहे. तर मग मी फक्त माझगाववरून आपलं माझगाव बोलतो आहे आपलं गणसंकुलवरून फक्त परेलचा राजा आहे ना ती मूर्ती सुटली आहे बस. बाकी सगळ्या संपल्या मूर्ती बस. लास्टची परेलची राजाच आहे ती पण भेटेल आपल्याला मूर्ती. तर मग आता मी दिदीला शोधतो की दिदी कुठे आहे बघूया आता. तर मित्रांनो फायनली मला दिदी भेटलेली आहे माझी एवढे कडा एक नंबर. माझी दिदी आधी ढोलवरती होती आता ताशावरती आली जरा तिला बॅकबोनचा प्रॉब्लेम होता म्हणून. पण ठीक आहे काय नाही आपण जसा ढोल वाजवतो तसा ताशा पण नाद कोळा करू वाजवणार बघूया आता. माहिती
पोचलोय नगरी मित्रांनो, राजाची नगरी बनते लवकरच. तर मग मित्रांनो, मी आता घरी पोचलेलो आहे. विषय असा झाला की नेहमीप्रमाणे मी ब्लॉगची एंड करायला विसरलो, तर मग आत्ता करतो आहे मी. 10 वाजलेत रात्रीचे, असा विषय. तर मग जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर मग लाईक करा. जर काही तुम्हाला रेकमेंडेशन द्यायची असेल की भाई कॅमेरा अँगल बरोबर नाही, असं तसं काय काय असेल तर मग त्याच्यासाठी कमेंट करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण नवीन व्हिडिओसोबत लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय.